सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रवर्णी अवतार घेतल्यानंतर त्या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे परमेश्वरनी ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो समज दिला, ज्ञान दिला, बोध दिला, जाणीव करून दिली, ती बोधाची जाणीव करून आपल्या जीवनामध्ये समज निर्माण करून आपल्या जीवनात ती आचारप्रणाली उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर करंजखेडला आहे आणि करंजखेडला असताना पानू नायकाची पूर्वजन्माची कणव, त्या कणवेतो त्याचा आजार त्यांनी घालवलेला आहे. आता ह्याच करंजखेडला भडगाववरून जे सद्भक्त देवाच्या सन्निधानातून गेलेले होते, ते दादोस, महादाईसा, इंद्रोबा, गौराईसा ही सगळीच मंडळी पुन्हा सन्निधानात आलेली आहे. करंजखेडला महादाईसाने उमाईसा सोडून इतर सर्वच जे भक्त आहे, सर्वज्ञांच्या दर्शनाला पवित्र सणाच्या 8 दिवस अगोदरच आलेली आहे. एके दिवशी सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झाला आणि विहरणाला गमन केलं. विहरणाहून पुन्हा बिरडावर येताना हे सर्व सद्भक्त देवाला सामोरे जातात. सर्वज्ञांची भेट होते. सर्वांनी पान सुपाऱ्या भेट देऊन देवाची भेट घेतली, दंडवत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांनी आबाईसांना घरचं क्षेमकुशल विचारलं, गावाकडील वार्ता विचारल्या, त्यांनी त्या सांगितल्या आणि मग दुपारचा पूजा अवसर झाला. हा पूजा अवसर सर्वांनी बघितला. देवाबरोबर त्यांचं जेवण झालं, आरोगणा देवाची झाली, गुळाविडा झाला. सर्वज्ञांच्या पंक्तीत जेवण झाल्यानंतर मग देवाच्या सन्निधानात ते राहू लागले आणि परमेश्वराच्या बरोबरच ते राहत असताना एके दिवशी असा सकाळचा पूजा अवसर झालेला होता. सर्वज्ञांनी तिथं एक तळं होतं पाण्याचं, शेंदुराळे तळे, तिथं विहरणाला गमन केलं आणि तळ्याच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये पिंपळाचं झाड होतं, त्याच्या खाली आसन झालं आणि पानू नाईक त्याच बाजूला आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी आलेले होते आणि त्या शेतकऱ्यांनी त्याला सांगितलं पानू नाईकाला का देवसुद्धा इथंच आलेले आहे, शेंद्राच्या तळ्याला आगमन केलेलं आहे. त्यांनी ते ऐकल्याबरोबर देवाच्या दर्शनाला आलेले. दंडवत श्रीचरणावर मस्तक टेकवलं, साधारणपणे मांडी घालून देवाचे श्रीमूर्त बघत बसले आणि गोसावींची कमळांनी पूजा करावी असा भाव भोटवासांना त्याच वेळेस आला आणि ते जे तळ्यामध्ये कमळाचे फुलं होते ते मनात आल्यानंतर देवानी त्यांना खुणवलं की तुम्हीही तळ्यात जा आणि पानू नाईकालाही तळ्यात ओढत घेऊन जा. देवानी खुणावल्यानंतर भोटोबासांनी पानू नाईकाच्या मांड्या धरून त्यांना पाण्यात ओढलं आणि ते ओढायला लागले, कारण त्यांना थंड पाण्याचा त्रास व्हायचा. तो आजार त्यांना घालवण्यासाठी देवानी आचार्यांच्या निमित्ताने, आचार्यांच्या माध्यमातून त्यांना पाण्यात ओढलं होतं आणि ते ओढत होते की मला थंड पाणी सहन होत नाही, भोटोबासांना अडवावेजी. परंतु पानू नाईक हे एवढे बोलेपर्यंत भोटोबासांनी त्यांना पाण्यात घेऊन पण गेले होते, ओढून पण नेलं होतं. अथांग पाणी होते, त्यात पानू नाईक पोहू लागले आणि जसजसे पोहू लागले तसतसं त्यांना आनंद व्हायला लागला. त्यांचा जो आजार आहे कमी होत होत त्यांना त्रास व्हायच्याऐवजी त्यांना सुख वाटायला लागलं. बराच वेळ ते पोहिले. आचार्य पाण्यात जाऊन कमळाचे फुलं परत घेऊन पण आले आणि ते तिथंच पानू नाईक पाण्यातच पोहत राहिले. देव बोलावत आहे तरी ते येत नाही. जी जसजसे मग त्यामुळं बोलूनसुद्धा ते येत नाही. बऱ्याच वेळ ते पोहिले आणि मग ते देवाच्या दर्शनाला येतात, कपडे बदलतात, देवाच्या समोर बसतात आणि देव विचारतात, का हो तुम्हाला आम्ही बोलवतो तरी तुम्ही येत नव्हते आणि पहिले तर ओरडायचे, पाण्याचा त्रास होत होता, काय झालं म्हणले, का येत नव्हते? आणि मग ते म्हटलं जी जसजसे थंड पाणी लागायचं तसा आनंदच होत होता. आणि मग देव म्हणतात तुम्हाला पाण्यापासून आनंद होतो, याचा अर्थ मग तुमचं नाव बदलावं लागेल, शीतळानंद हे नाव तुमचं ठेवावं लागेल. आणि अशा पद्धतीनं देवाने त्यांचं नामकरण शीतळानंद असं केलं. सर्वज्ञांच्या भोटोबासांनी कमळांच्या फुलांची पूजा केली, बाईसांनीसुद्धा कमळपुष्पांची पूजा केली आणि तिथंच मग त्याच ठिकाणी बाईसांना देवाने सांगितलं की इथंच आरोगणेला घेऊन यावं. तिथंच पूजा अवसर झाला. देवाचा पूजा अवसर झाल्यानंतर आरोगणा झाली, गुळाविडा झाला, तिथेच थोडा वेळ पौढ झाला, उपूड झाला आणि मग संध्याकाळच्या वेळेस सुमारास परमेश्वर सर्वज्ञ बिराडावर गमन करतात.
पांडुनायकाचा जो भयंकर आजार होता, तो आजार, त्यांचा शेवटचा आजार, तो पण निघून गेला आणि ते सुखाने राहू लागले. म्हणजे पांडुनायकाची पूर्वकर्माची जी जोड होती, कणव होती, ती इतकी होती, परंतु काही कर्म, असंत कर्मामुळे त्यांना रोग आलेला होता, आजार झालेला होता. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन त्यांचे जे बी आजार आहे ते पूर्ण घालवले. स्वतःहून तर घालवले, पण त्यांच्या उपकाराचा स्वीकार करून ज्ञानाला, प्रेमाला पात्र केलं. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्यांना सुखी केलं. त्यानंतर परमेश्वर पेमल गमन करतात, विहरणाला जातात. तिथं पूर्वामुख एक लेणं असतं आणि त्या लेण्यामध्ये शिरण्याआधीच उजव्या बाजूला आसन देवाने केलं आणि देव सर्व भक्तांना म्हणतात की लेणं काय आहे, कोणाचं आहे, तुम्हाला माहीत आहे का? इथं हे लेणं कसं आहे हे विचारलं तर भक्त म्हटले, जी नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. आणि मग देवाने सांगितलं, हे पेमलाचं लेणं. तर बाईसा म्हणतात, बाबा हे पेमलाचं लेणं म्हणजे काय? आणि मग देव तिथली आख्यायिका सांगतात का पेमल नावाचा एक चोर होता. तो गावात, देशात, इकडं तिकडं वेगवेगळ्या राज्यामध्ये, परदेशामध्ये चोऱ्या करून यायचा आणि इथं ह्या लेण्यामध्ये त्याचं जे धन आहे चोरीचं तो लपवायचा. तो तिथं राहायचा. एके दिवशी गावातल्या लोकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याचा पाठलाग करत करत इथपर्यंत पोचले, त्याला पकडलं. परंतु तो पेमल गोरगरीब लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास देत नसल्यामुळं लोकांनी त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा दिली नाही आणि तिथं तो 12 वर्ष मग त्याने ती चोरी सोडली आणि 12 वर्ष राहू लागला. असं हे पेमलाचं लेणं त्याच्या नावावरून पडलं म्हटले. असं बाईसांना, सर्व भक्तांना देवाने सांगितल्यानंतर त्यांना हे आश्चर्य वाटलं आणि ते म्हटले, हो का? तर अशा पद्धतीनं परमेश्वर जिथं जातात तिथल्या त्या जागेची, त्या वस्तूची ओळख करून देतात आणि लोकांना त्यातलं काही माहीत नसतं. आता हे जे लेणं वगैरे आहे हे स्थान उपलब्ध आहे की माहीत नाही, परंतु माझ्या ऐकण्यात किंवा जाण्यात कधी झालं नाही. करंजखेडच्या आजूबाजूला कुठं पेमलाचं लेणं आणि तिथं देवाचं आसन, तिथं स्थान उपलब्ध आहे असं कधी मी बघितलं नाही किंवा ऐकलं नाही किंवा गेलो पण नाही. त्यामुळं हे उपलब्ध नसावं. तर परमेश्वर ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करतात, त्यांचा आजार घालवतात, त्यांना सुख देतात आणि अप्रत्यक्षरित्या मी कोण आहे याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतात. परंतु जीवाची बुद्धी, त्या बुद्धीच्या अनुषंगाने त्याची अवस्था, त्या अवस्थेनुसार त्यांनी केलेला विचार आणि त्या विचारानुसार परमेश्वराकडे त्याची पाहण्याची नजर, जर दृष्टपर फायद्याच्या अनुषंगाने जर तो देवाकडे पाहत असेल तर मात्र परमेश्वराची ओळख त्याला होऊ शकत नाही. परंतु अदृष्टपर की मला काहीतरी व्हावं, मला देव व्हावा, मला सत्य कळावं, माझी मुक्ती व्हावी, या जन्मतीच्या फेऱ्यातून मी बाहेर पडावं, अशी जर भावना निर्माण झाली आणि सत्याची ओढ झाली तरच देव बोध देतात, जाणीव करून देतात. परंतु हे जीव सर्व पूर्वकर्माचे जोडलेले असल्यामुळं, त्यांचा ऋणानुबंध संबंध आणि कणव असल्यामुळं परमेश्वर त्यांना योग्य करतात आणि या योग्यतेतूनच त्यांना पुढे जाऊन परमेश्वराच्या बोधाची, परमेश्वराच्या अनुसरणाची, परमेश्वराच्या प्राप्तीची एक चाल तयार झालेली आहे. आणि मग पुढे जाऊन ते जीव परमेश्वराला अनुसरून प्राप्त करणारच आहे. परंतु परमेश्वर कोणत्याही जीवाला, अयोग्याला पहिले योग्य करतात, ज्ञानाला, प्रेमाला पात्र करतात आणि त्यानुसार बोध देऊन मग त्याची जी चाल आहे ती प्रतिकारांत आहे, वाढत वाढत जाऊन परमेश्वरापर्यंत जात असते. एके दिवशी आबाईसांना सर्वज्ञ म्हणाले, बाई तुम्हाला चित्र काढता येतं का म्हटले. तर आबाईसा म्हणते, जी मला चित्र काढता येतं. म्हणजे त्यावेळेस चित्र काढल्या जायचं आणि अनेक ठिकाणी देवाच्या श्रीमुखी ह्या चित्राचा उल्लेख आहे. चित्रीची श्री न पाहावी किंवा देव काय चित्राचा, आणि इथं आता सुद्धा चित्राचा उल्लेख आलेला आहे. याचा अर्थ चित्र चितारण्याची त्यावेळेस पद्धत असावी. आणि परंतु त्या भक्तांनी परमेश्वराची अशी कोणतीही श्रीमूर्त रेखाटलेली मात्र कुठेही आढळत नाही किंवा कोणत्याही पद्धतीनं त्याचा उल्लेख कुठं आलेला नाही आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये परमेश्वराचे अनेक चित्र आपल्यासमोर आलेले आहे लीळांच्या माध्यमातून. ते मात्र काल्पनिक आहे आणि त्याचं चिंतन, स्मरण किंवा त्याला आठवणं हा एक विकल्प मानला जातो. म्हणून आपण त्याचं चित्रण जे आहे हे आपण आठवू नये किंवा स्मरण करू नये. त्याचं तो एक विकल्प आहे. परमेश्वरांनी मूर्तिज्ञान सांगितलेलं आहे आणि त्या मूर्तिज्ञानाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत ज्या लीळा आणलेल्या आहे मूर्तीच्या,
त्या आपलं आठवणं, परमेश्वरापर्यंत जाणं हे आपलं परमेश्वराचं धार्मिकता आहे किंवा परमेश्वराची साधना आहे. तर आबा ईसाला देव म्हणतात, तुम्हाला चित्र काढता येतं, तुम्ही चित्र काढा. तर ते म्हटले, आम्हाला काही बाकीचे चित्र येत नाही, पण आम्हाला मोर येतो म्हटले. मग देव म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, प्रतिदिनी तुम्ही 2-2 मोर काढा म्हटले आणि या सर्व भिंती मोरांनी भरून टाका. असं सांगितल्यानंतर आबा ईसा हो काजी म्हटल्या आणि मग त्यांनी रंग मिळवले, जे नैसर्गिक रंग त्यावेळेस होते झाडांपासून, पानांपासून त्यांनी ते तयार केले आणि प्रतिदिनी 2-2 मोर त्या काढायच्या. देव विहरणावरून आल्यानंतर त्या बघायचे. मग काही चूक असेल, याचा पाय चुकीचा आहे, याची चोच चुकीची आहे, हा चांगला आहे, हा अयोग्य आहे, अशा पद्धतीनं देव त्यांना सुचवायचे आणि दरवेळेस ते 2-2 मोर काढायचे. कधीतरी एखाद्या वेळेस एकच मोर जर काढला तर देव म्हणायचे, आज एक मोर आमचा तुमच्याकडं उदार आहे, तो उद्या तुम्ही काढा. अशा पद्धतीनं देवाने त्यांच्याकडून हे चित्र काढून घेतले, मोर काढून घेतले आणि मग सर्वज्ञ म्हणायचे, हो बाई, आमच्याकडे तुम्ही उदार आहे, त्यामुळे तशा पद्धतीनं तुम्हाला जे अपेक्षित आम्ही केलेलं आहे त्या सर्व मोर काढा. त्यांनी सर्व मोराच्या चित्रांनी सर्व जे बिराड आहे त्या बिराडाच्या ज्या भिंती आहे त्या पूर्ण भरल्या आणि मग तुमचा विधी आमच्याकडून संपूर्ण झाला असा त्यांना आशीर्वाद दिला. अर्थात परमेश्वराने ही लीळा कोणत्या हेतूने, कोणत्या भावाने केली याचं आपण चिंतन फक्त करू शकतो, परंतु कुतर्काव्यतिरिक्त आपण शेवटच्या निर्णयापर्यंत जाऊ शकत नाही. काय सांगावं, आबा ईसांचे पुढं भविष्यात अनेक मोराचे जन्म होणार होते आणि ते देवाने नासवले. त्यांच्याकडून तो विधी करून घेतला. एखादी व्यक्ती असती तर ते म्हटले असते, काय मोर काढायचा, काढला असता, नसताय काढला, काढायचा म्हणून काढला असता किंवा एक प्रोसेस केली असती. परंतु आबा ईसांनी अत्यंत आवडीनं, प्रेमपूर्वक आपल्या देवाने सांगितलेलं आहे म्हणून ते काढले आणि देवानेसुद्धा त्यांची ती जी विधी आहे तो आमच्याकडून आम्ही स्वीकारला, तो तुम्ही संपूर्ण केला. अशा पद्धतीनं त्यांना वर दिला, अर्थात आशीर्वाद दिला. अप्रत्यक्षरित्या त्यांचे जे जन्म आहे, अनेक जन्म जे मोराचे असतील ते देवानी नासवले असतील. अशा पद्धतीनं देवानी त्यांना विधी सांगितला, तोही त्यांनी केला. परमेश्वराने म्हणितलं जे आहे ते आपण जर केलं तर त्यात आपलं भलं आहे, आपलं हित आहे, आपला कर्माचा नाश आहे, आपले अनंत जन्म जे आहे ते नासवणं आहे. परंतु म्हणितलं ते केलं पाहिजे, देवाने सांगितलं ते आपण केलं पाहिजे. त्या भावनेनी, त्या हेतूनी, त्या आवडीनी ते जर आपण केलं तरच त्यातून आपलं हित होणार आहे ना, आपलं भलं होणार आहे ना. आपल्या हितातच परमेश्वर सांगत आहे, आपल्या हिताचं परमेश्वर विचारही करू शकत नाही ना आपल्याला काही सांगतही नाही. म्हणून जे परमेश्वराने सांगितलं ते आपण करण्याचा प्रयत्न करावा. आबा ईसांनी तोच विचार करून आवडीपूर्वक तो विधी पूर्ण केला आणि परमेश्वराने म्हणितलं ते केल्यामुळं परमेश्वरही प्रसन्न झाले. एके दिवशी सर्वज्ञ विहरणाला रामतीर्थाकडे गमन करतात. भटोबास बाईसा सोबत आहे. विहरण आटवून बिराकडेकडे गमन करीत असतानाच वाटेतच भटोबासांना सर्वज्ञ म्हणाले, काय हो, आम्ही उठतो तसं उठता, बसतो तसं बसता, तर आम्ही जर पळायला लागलो तर आम्हाला पकडाल का? तुम्ही खूप चळवळे दिसतात म्हटले, आम्हाला गाठाल का? तर ते म्हटले, ठीक आहे, पकडू शकतो म्हटले. आणि मग देवानीसुद्धा बैरवास खोचला, अंगी खोचली, अंगीच्या बाया मागे केल्या. तसं आचार्यांनीसुद्धा केलं आणि मग देवानी त्यांना टाळी दिली आणि पुढे पळायला लागले. तर आचार्य देवाला पकडायला पाठीमाग पळायला लागले. अगदी हातभर असायचे, कधी देव अगदी जवळ दिसायचे, कधी एकदम लांब असायचे, परंतु आचार्यांना काही पकडता येईना. आणि अशा पद्धतीनं बऱ्याच वेळ धावत असल्यानंतर आचार्यांना न पकडता अचानक आचार्य एकदम जवळ जातात आणि देव अचानक अदृश्य होतात. आता अदृश्य झाल्यामुळं सर्वज्ञांना मागे पुढे चौकडे पाहू लागले, कारण समोर देव आहे आणि आता आपल्याला पकडता पकडता देव अदृश्य झालेले आहे. असं म्हटल्यानंतर आचार्यांना आश्चर्य वाटलं आणि ते सगळीकडेच पाहायला लागले, गडबडून गेले, घाबरले आणि भीतीनं अत्यंत व्यग्र झाले. आणि हे बाईसा बघताय आणि बाईसांनासुद्धा देव दिसेनासे झाल्यानंतर बाईसा लगेच बेशुद्ध पडतात. आणि बेशुद्ध पडल्याबरोबर त्यांना अधिक भीती वाटते की देव बी अदृश्य झाले आणि बाईसा बेशुद्ध पडल्या, काय करावं काही सुचेना सर्व भक्तांना. आणि देव मग अचानक प्रगट होतात, बाईसांना सावध करतात आणि मग बाईसा अत्यंत घाबरून, बाबा बाबा आपण कुठे होता असं विचारतात. तर देव म्हणतात, आम्ही भुईरिंगणीच्या ह्या झाडाखालीच होतो, इथंच होतो. भटोबासांची हे काळजी मी गोसाव्यांना गाठतच असताना श्रीमूर्तीला माझा हात लागता लागता गोसावी अदृश्य झालात
आणि मग देव सांगतात की ही अष्टमसिद्धी जी देवतेची कला आहे किंवा साधना आहे ती आम्ही तुम्हाला दाखवली. आम्हीसुद्धा ते साधक आहे त्यांच्यामध्ये एकदा राहिलो तर त्यांच्या डोळ्याच्या बाहुलीच्या आडच आम्ही लपायचो, पण त्यांना काही पकडता येत नाही, सापडता येत नव्हतं म्हटले. आणि सर्वांनाच मग बाईसांना भटोबासांना आश्चर्य झालं. अर्थात भटोबास देवाच्या पाठीमागं आहे. देवाला त्यांना घडवायचं, मडवायचं, बोध द्यायचा, अनुसरायचं आणि त्यांना अपरोक्ष ज्ञानाला नेऊन प्रेमाला न्यायचं आहे, प्रेम द्यायचं आहे. परंतु त्यासाठी आचार्यांना देवाला पकडावं लागणार आहे. आपलंही असंच होतं आहे, देव पुढं आहे, आपण पाठीमागं आहे. अगदी जवळ जाता जाता देव आपल्याला दिसेनासा होतं. याच्या पाठीमागं कारण काय की देवाने जी सांगितलेली जी आचारप्रणाली ती आपल्याकडून होत नाही आहे. आपण पाठीमागं आहे देवाच्या, देवाला पकडण्यासाठी, देवाला गाठण्यासाठी किंवा देवाला प्राप्त करण्यासाठी. परंतु हे फक्त आणि फक्त कशातून होणार आहे का देवाने म्हणितलं ते केल्याने. त्याग आहे, एकनिष्ठ भक्ती आहे, परमेश्वर आवडून परमेश्वरावरती वेच आणि आवडीपूर्वक परमेश्वराची भक्ती करणं आहे. हे जर आपल्याकडून झालं आचाराविचाराच्या माध्यमातून तरच आपल्याला परमेश्वर भेटणार आहे. आणि आचार्यांना अप्रत्यक्षरित्या देव तेच सांगतात की तुम्हाला आम्हाला जर पकडायचं असेल तर आमचं म्हणितलं तुम्हाला करावं लागेल, आम्ही सांगितलं ते तुम्हाला करावं लागेल. अशा पद्धतीनं देवाने ती लीळा करून त्यांचा बराचसा कर्मनाश करून त्यांना योग्य करण्याचं काम परमेश्वराचं चालू आहे. कारण आचार्यांना अजून बोध झालेला नाही आहे. आचार्यांच्या अनेक भेटी आता झालेल्या आहेत. तिसरी चौथी भेट आहे. या भेटीतून थोडं त्यांची अयोग्यता जी आहे ती नासून योग्य करण्याचं काम परमेश्वराचं चाललं आहे. आपल्यालाही दररोजचा दिवस हा आपला अयोग्य आहे, या अयोग्यातून योग्य करण्याचं काम परमेश्वर करताय. आपल्यालाही परमेश्वर फॉलो करताय. परंतु आपल्याला त्याची आवड किती आहे, आपला भाव किती आहे, आपण किती तिथं लागलेलो आहे, यावरती या साऱ्या कर्मनाश आणि अयोग्य जाऊन योग्यता करण्याचं काम परमेश्वर करत असतात. तर आपल्यामधला अंतर्बाह्य बदल हा परमेश्वराला अपेक्षित आहे आणि या बदलाच्या माध्यमातूनच परमेश्वर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवत असतात. एकदा असंच एक प्रकाशदेव नावाचे जे अन्य साधू आहे ते करंजखेडलाच असायचे. करंजखेडच्या पंचक्रोशीमध्ये ते पौरोहित करायचे, त्यामुळे त्यांच्या या भागात बराच प्रभाव होता. त्यांना लोक मानायचे आणि पूजा वगैरे करायचे. ते एके दिवशी असंच सकाळचा पूजावस्था झाला आणि सर्वज्ञांनी त्यांच्या गुंफेत गमन केलं. त्यावेळेस ते तिथं नव्हते. बरोबर आचार्य होते, भटोबास होते. गावाच्या उत्तरेला नदी होती. नदीच्या पलीकडे लिंगाचं देऊळ पूर्वाभिमुख होतं. देवळाच्या पराकोटात प्रकाशदेवाची गुंफा होती आणि त्या गुंफेत परमेश्वर दाराला कडी अडकवून शिष्यासोबत ते नगरात गेलेले होते. तर त्याच वेळेस देवाने त्यांची कडी उघडली, स्वतःहून त्या गुंफेमध्ये प्रवेश केला, प्रकाशदेवाची गुंफा उघडायला लावली आणि मग आतमध्ये ओट्यावर त्यांच्या घोंगड्याच्या आसनावरती सर्वज्ञ विराजमान झाले आणि श्रीचंद्राचं प्रक्षालन करायला लावले. आचार्यांना सानेवर चंदन होतं, ते चंदन लावायला लावलं. त्यांच्या स्वतःला आडवे गंध लावायला लावले. सुकलेली माळ होती त्यांचीच, ती माळ श्रीकंठात घातली. अक्षता लावायला लावल्या. बाईसांना म्हटले पाणी भात आहे का बघा, काय आहे का खायला. ते बघितलं तर बाईसा म्हटले थोडाफार पाणी भात आहे. तर बाईसांनी पाहिलं होता आणि मग बाबा म्हणतात आहे बाबा, तर मग आणा म्हटले. पाणी भाताची आरोग्यानंसुद्धा केली. सुकलेली पानं, लहान बोराएवढी सुपारी, जे बी होतं ते देवानी स्वतःहून त्यांचं स्वीकारलं आणि गुंफेचं दार बांधायला लावून बाहेर पडले. आणि जाता जाता समोरच प्रकाशदेव येताना त्यांना दिसले आणि प्रकाशदेव येताना दिसल्यानंतर देव भटोबासांना सांगतात की तुम्ही यांना नमस्कार करा. आता भटोबासांवरची देवावरती आता बऱ्यापैकी एक श्रद्धा, एक भाव निर्माण झालेला आहे. तर तेव्हा आता जी गोसाव्यांना त्यांनी नमस्कार जर केला तर मग मी त्यांना करल. तेव्हा तर असं नाही, यांना अभिमान आहे म्हटले, आम्हाला कसला अभिमान म्हटले, त्यांनी ते करावं असं आमची अपेक्षा नाही, परंतु त्याला अपेक्षा आहे कारण तो अभिमानी आहे, जीव आहे आणि येत काय अभिमान असते म्हटले. असंच देवाने सांगितलं आणि त्यांना सांगितलं उपाधी मानिजे. म्हणजे ह्या समाजामध्ये जे उपाधिमंत आहे, ज्यांना समाज मानतो त्यांना आपण मानलं पाहिजे, त्यांना आपण मान दिला पाहिजे. आता ह्या ज्या गोष्टी आहे, जे अन्य लोक आहे ज्यांना बोध नाही, जाणीव नाही किंवा काही राजकीय क्षेत्रातले लोक आहे त्यांना मोठेपणा द्यावा लागतो, अन्यथा त्यांच्या मनामध्ये एक खटू निर्माण होतं, क्रोध निर्माण होऊन हिंसेपर्यंत जाऊ शकतात. आणि म्हणून समाजव्यवस्था पाळण्यासाठी या समाजात राहत असताना ह्या गोष्टी देव म्हणतात तुम्ही पाळल्या पाहिजे. देवानी त्यांना अप्रत्यक्षरित्या आपल्याला खूप मोठी समज दिलेली आहे.
परंतु ती कुठपर्यंत एक मर्यादित मानपान देणं इथपर्यंत ठीक आहे. अन्यथा त्यांची भक्ती आणि त्यांच्याच पाठीमागे जर आपण लागलो तर आपण विकल्पाला जाऊन परमेश्वराच्या धर्मापासून जाऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टी मर्यादित आपण केल्या पाहिजे. तोपर्यंत प्रकाशदेवसुद्धा जवळ आले. आता प्रकाशदेव जवळ आल्यानंतर त्यांनी स्वतःहूनच देवाला दंडवत घातला आणि मग भक्तजनांनी सुद्धा प्रकाशदेवांना नमस्कार केला आणि सर्वज्ञ मग त्यांना सर्व सांगायला लागले की आम्ही तुमच्या गुंफीत गेलो होतो, तुमच्या घोंगड्यावर बसलो, हे बघा तुमचाच टिळा लावलेला आहे, तुमचंच चंदन आम्ही लावलेलं आहे, तिथं पाणी भात होता तो बी आम्ही खाल्ला, ही गळ्यातली जी सुकलेली माळ आहे ती तुमचीच आहे. अशा पद्धतीनं ते जसजसं देव सांगत होते तसतसं त्यांना सुख होत होतं, आनंद होत होता. आणि अशा पद्धतीनं देवाने त्यांना सर्व सांगितल्यानंतर प्रकाशदेव समाधान निर्माण होतात आणि देव चांगलं केलं, दैवभाग्याचा मी कृतकृत्य झालो म्हटले, प्रभू होऊन मला पावन केलंत म्हटले. तसं पाहायला गेलं तर आम्हीच तुम्हाला विनंती करून आमच्या गुंफेत न्यायला पाहिजे होतं, परंतु तेवढं भाग्य, तेवढं दैव, तेवढी कणव आमची नसल्यामुळं आम्हाला ते सुचलं नाही. तेव्हा आम्हाला तुम्ही खूप मोठं केलं. तर अशा शब्दागणित ते आनंदच व्यक्त करत होता. आणि मग आपल्या सर्व शिष्यांना तो सांगत होता, बघा पाहिलंत का किशी निरभ्रम वस्तू आहे म्हटली. आणि अशा पद्धतीने सर्वज्ञांनी बिरडावरती गमन केलं. तोही आपल्या गुंफेमध्ये गेला. परंतु दुसऱ्या दिवशी काय झालं की एके दिवशी भटोबास नदीवर असे धोत्र धुण्यासाठी गेलेले होते आणि प्रकाशदेव तिथं त्यांना भेटले. हेच प्रकाशदेव भेटल्यानंतर भटोबासांना आपल्या गुंफेत घेऊन गेले आणि भटोबासांना सांगायला लागले, नागदेवा तू संसाराचा त्याग केलास हे चांगलं केलं म्हटले. तर मग काही विचार म्हटले. इथं बोलणारा आहे परंतु विचारणारा कोणी नाही आहे. इथं ब्रह्मविद्या विचारणारा नाही असल्यामुळं आम्ही ब्रह्मविद्या कोणाला सांगू शकत नाही. तर आचार्यत्वाचं आम्ही कांकणच बांधलेलं आहे म्हटले. अशा पद्धतीनं ते जे प्रकाशदेव आहे आचार्यांना समजावत होते, अप्रत्यक्षरित्या त्यांना पटवत होते, आपल्याकडं वळवत होते. तर तुला आम्ही काय म्हणत आहोत म्हणले, का आम्ही तुम्हाला सांगतो आहे, तर तू आमचा सोयरा आहे, आपली ओळख आहे, आमचं नाथ गोतं आहे म्हटले. त्यामुळे माझ्याजवळ शास्त्र येतं, तुला व्हावं, तुला आम्ही आमचं शिष्य करावं, तुला आम्ही मोठं करावं, आमची जागा द्यावी, अशा पद्धतीनं तो त्यांना सांगत होता. भटोबासांनी मात्र सर्व शांततेने ऐकून घेतलं. कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स न देता ते परत रिटर्न आले. आणि भटोबा सर्वज्ञांजवळ आल्यानंतर देवसुद्धा विचारतात कुठे गेले होते. आता देवाला सर्व माहीत आहे, अप्रत्यक्षरित्या देवानीच ही लीळा केलेली आहे. आणि आचार्य किती पक्के आहे, किती पक्के झाले, त्यांची भावना, त्यांचा हेतू, त्यांचं श्रद्धा कशा पद्धतीनं कोणावरती किती जाऊ शकते की नाही, अप्रत्यक्षरित्या देवाला आचार्यांना चाळवायचं आहे, परीक्षा बघायची आहे, प्रयोग करायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आचार्य तिथं गेल्यानंतर त्याच्यावरती जो प्रयोग त्या प्रकाशदेवानी केला, पण आचार्य कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावरती प्रभाव आचार्यांवरती त्यांचा पडला नाही. आणि मग देवाने विचारल्यानंतर त्यांनी सर्व सांगितलं का प्रकाशदेवाच्या गुंफेत आम्हाला त्यांनी नेलं. आणि ते असे म्हणत होते, आचार्याचं कांकण बांधलेलं आहे, ब्रह्मविद्या सांगणारा आहे परंतु विचारणारा कोणी नाही, तर मग आम्हाला काहीतरी विचारा. तर देवाला आता ते स्वतःहूनच विचारायला लागले. एक चिकित्सा निर्माण झाली आचार्यांना की तो जो असा म्हणत होता खरंच त्याच्याकडे ज्ञान आहे का, आणि त्याच्याकडे ज्ञान आहे, तो काही देऊ शकतो का, त्याच्याकडे काय आहे का, तो जे म्हणत होता ते खरं आहे का. मग देव म्हणतात, मादक पदार्थाचं सेवन केल्यानंतर जसा मनुष्य जसं वाटेल तसं बोलतो ना, बरळतो, तसं आपण जसं एखादा दारू पिला आपण म्हणतो ना काय बरळतो दारू पिल्यासारखा, तर तसं देवाने अप्रत्यक्षरित्या त्याला आचार्यांना त्याची योग्यता, त्याची पात्रता सांगितली, त्याची लायकी सांगितली की जसं एखादा माणूस मादक द्रव्य घेतो आणि बरळतो तसा तो बरळतो आहे म्हटले. त्याच्याकडे आहे काय म्हटले, अज्ञानाच्यानी प्रसादे, त्याने काय न बोलावे म्हणले, अज्ञानामुळे तो काय बोलतो आहे त्यालाही कळत नाही म्हटले. आणि तो काय सांगतो आहे म्हणले, अज्ञानाचे प्रसादे जणू सुखिया होणे असे म्हटले. म्हणजे हा समाज अज्ञान आहे आणि अज्ञानाच्यामुळं त्याला सुख वाटतं आहे, अज्ञानाच्यामुळं तो आचार्य आहे, अज्ञानाच्यामुळं मी खूप ज्ञानी आहे, पौर्वृत्य करण्यामुळं लोकांना कर्मकांड वगैरे सांगत असल्यामुळं लोक त्याला भजन पूजन करतात, त्याला मोठे म्हणतात आणि त्याला देवदेव म्हणतात. म्हणून त्याच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे का मी काहीतरी विशिष्ट आहे, वेगळा आहे. वास्तविक त्याच्याकडं काहीच नाही आहे, त्याच्याकडं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळे त्याला सुख वाटतं आहे. परमेश्वराने आपल्याला खूप मोठं ज्ञान दिलेलं. आज समाजामध्ये सुद्धा सर्व लोकांना सुख वाटतं आहे, प्रपंचात सुख वाटतं आहे, मौजमजेत सुख वाटतं आहे, चंगळवादात सुख वाटतं आहे, प्रापंचिक सुखामध्ये सुख वाटतं आहे. प्रत्येकजण इकडं धावतो आहे,
तिकडं धावतोय, कशाच्या तरी पाठीमागं धावतोय आणि त्या धावण्यातच त्याला सुख वाटतंय. आणि हे सुखाचं कारण आहे फक्त अज्ञान. देव म्हणता अज्ञानाच्यानी जन हा सुखी होण्यासे. आणि हे सुख त्याला का वाटतंय, तर त्याला सुख हेच माहीत नाही आहे. सुख कशात आहे, सुख कशाला म्हणतात हे त्याला माहीत नसल्यामुळं त्याला जे भेटतंय त्याच्याला तो सुख मानतो आणि त्यातूनच तो सुखी असतो म्हटले. तर ते ज्ञान कसं त्याला असणार म्हटले आणि ते तो कसा जाणणार आणि त्याच्याकडं काय आहे सांगण्यासाठी. परंतु तो स्वतःला ज्ञानी समजतो आणि ज्ञानाच्या नावाखाली ढोंग करून लोकांना फसवतोय म्हटले. भटवासांनी हो जी म्हणून दंडोत घातले आणि हे देवानी त्याला अप्रत्यक्षरित्या आचार्यांना सावध केलेलं आहे की असे ढोंगे आजूबाजूला तुला भरपूर भेटतील. एक तर भेटलेलेच आहे, ते अजून देवाला फेडायचे आहे दादोसांच्या माध्यमातून. आणि परंतु इकडं तिकडं जे लोक समाजामध्ये वावरतात, आम्ही खूप ज्ञानी आहोत, काहीतरी आम्हाला येतं आहे असं वेगळं भासवतात, दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीनं त्याला समाजाला ते फसवतात धर्माच्या नावाखाली. किंवा जे अज्ञानी जीवाला, मजबूर जीवाला फसवण्याचं काम ढोंग ते करतात, ते मात्र स्वतः फसत असतात. कारण समोरच्याला जरी आपण फसवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला बायांगाने वाटलं की तो फसलेला आहे, परंतु तो फसलेला नसतो, आपण फसलेला असतो. कारण त्याला फसवताना जे आपण कर्म केलेलं आहे त्या कर्माचा भोग आपल्याला लागणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या आपण फसलेलो आहे हे आपल्या जर लक्षात आलं तर आपण कोणालाही फसवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि वास्तविक जगात, प्रॅक्टिकल जगात जगायला आपण शिकायला शिकू. याचं कारण की हे समज, हे ज्ञान, हा बोध आपल्याला कळायला पाहिजे. आपण कशासाठी धार्मिकता करतोय, भक्ती करतोय, आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराने ह्या ज्या अनंतलीला आपल्यासमोर आणलेल्या आहे यातून आपल्याला काय समजायचं. आपल्यालासुद्धा आजूबाजूला समाजामध्ये असे ढोंगी फसवणारे, खूप ज्ञानी, आमच्याकडं खूप काहीतरी वेगळं आहे याचा प्रभाव टाकून आपल्याकडे खेचणारे भरपूर लोक दिसतील. परंतु आपल्याला व्हायचं स्वामी श्री चक्रराजांचं. आपल्याला स्वामी श्री चक्रराजांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात उतरवायचं आहे. त्यांनी आचार विचार प्रणाली जी आपल्याला सांगितलेली त्या माध्यमातून आपल्याला अंतर्बाह्य बदलायचं आहे आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास आपल्याला करायचा आहे. परंतु हे करत असताना या समाजामध्ये असे भोंदू, असे फसवणारे आपल्याला भरपूर दिसतील. कळत न कळत आपल्याला कर्मकांडात अडकवतील, अंधश्रद्धेत घेऊन जातील, कुठंतरी धर्माचंच आहे याचे काहीतरी इकडचे तिकडचे ओढून ताडून तुम्हाला प्रमाणं देतील आणि या प्रमाणातून सुद्धा आपल्याला असं वाटेल की आपलाच आहे हा आणि आपलंच देवाचं सांगतो आहे तर काय हरकत आहे. परंतु ते आपलं फसण्याचं एक माध्यम आहे, तो विकल्प आहे. संग्रहरूप विकल्पाच्या माध्यमातूनच आपण हळूहळू या परमेश्वराच्या धर्मापासून जाऊ शकतो आणि हा विचार करून नीट समज घेऊन आपण यापासून सावध राहिलं पाहिजे. आचार्यांच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला खूप मोठी सीख आणि खूप मोठा समज दिलेला आहे की परमेश्वर खरा आहे, परमेश्वराचं तत्त्वज्ञान खरं आहे, परमेश्वराची सांगितलेली आचार विचार प्रणाली ती खरी आहे. ती खरी जी आहे तर खरंच सुख आपल्याला जर पाहिजे असेल तर ते जे यथार्थ आहे परमेश्वराच्या श्रीमुखीचं तेच आपण स्वीकारून, तेच आपण मान्य करून आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल करून आपण परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास करत राहिलो पाहिजे. इकडचे तिकडचे अडीअडचणी, संकट ज्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला येतात त्याला कोणत्या प्रकारचं न घाबरता परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर आपण परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी जर प्रवास करत राहिलो तर नक्कीच परमेश्वरापर्यंत आपण पोचू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.